संपलोय आम्ही, आता आलोय परत, आता पप्पा म्हणायच तुम्ही. हा जाग्यावरती सर्वप्रथम तुम्ही आपल्या वेबसाईटवरून बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला या ठिकाणी अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून जाईल. या ठिकाणी मी तुम्हाला रेड बिट लावून दिले. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला यायचं आहे, खाली प्लस वरती क्लिक करायचं आहे, इथे मीडियामध्ये यायचं आहे. नंतर इथे मी दिलेला जो काही फोल्डर असेल तो फोल्डर तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे. त्यामध्ये काही असे एक व्हिडिओ क्लिप असेल तिला या ठिकाणी ऍड करायचे आणि एरोच्या चिन्हावरती क्लिक करून नेक्स्ट बिटवरती जायचं आहे आणि तिचा राहिलेला जो भाग काय असेल तो इथे ड्रीम करायचा आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी आवाजाच्या ऑप्शनवरती जायचा आहे आणि तो त्याचा जो 100 आवाज असेल तो 0 करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट वगैरे लावून दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 7.2 सेकंदा बिटवरती यायचं आहे, नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मीडियामध्ये यायचं आहे आणि तुम्हाला जो तुमचा कोणता पण फोटो असेल तो ऍड करायचा असेल तो फोटो या ठिकाणी ऍड करण्यासाठी त्या फोटोवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि याला एकदम एंडपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही त्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि ते फिल कॉम्प्रेसर एरियावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुमचा फोटो फुल स्क्रीनमध्ये होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 8.28 सेकंदा बिटवरती यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी फक्त एक कट द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही इथून बॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून सेक इफेक्ट सुद्धा भेटून जाईल, तिथून त्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी फर्स्ट रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे, त्या इफेक्ट्समध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती जाण्याचा इफेक्ट जो असेल तो अशा प्रकारे कॉपी करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे, परत आपला बिटमार्क या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ॲरो चिन्हावरती क्लिक करून आपल्या फर्स्ट बिटवरती यायचं आहे. इमेजवरती क्लिक करून या ठिकाणी इफेक्टमध्ये जाऊन काही इफेक्ट फक्त पेस्ट करायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो काही इफेक्ट्स असेल. नंतर तुम्ही इथून बॅक यायचं आहे, पुन्हा आपला सेक इफेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. इफेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला दुसरा रेक्टँगल तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. त्याच्यावर जाऊन त्याला कॉपी पेस्ट करायचा आहे. नंतर या ठिकाणी बॅक यायचं आहे, पुन्हा आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे, पुन्हा या ठिकाणी डबल टॅप करायचा आहे. नंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे, आपल्या समोरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन त्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काही त्याला इफेक्ट्स लागून जाईल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 7.2 सेकंदा बिटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कलरवरती यायचं आहे, या ठिकाणी शॅडोच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला व्हाईट जो असेल तो वरती घ्यायचा आहे आणि ब्लॅक जो असेल तो अशा प्रकारे खाली घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. नंतर तुम्ही या ठिकाणी व्हाईटच्या जागेला क्लिक करून या ठिकाणी अशा प्रकारे हा इरेजर करून घ्यायचा आहे. नंतर इथून थोडं बॅक यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून त्याला फिल कॉम्प्रेसर एरिया क्लिक करायचा. नंतर कलरमध्ये यायचं आहे, वरची जी साईट असेल तशा प्रकारे फक्त तुम्हाला खाली खेचून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याला काही इफेक्ट लागून जाईल. नंतर ह्याची लेंथ असेल शेवटपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला खेचून घ्यायची. नंतर तुम्ही इथून समोर यायचं आहे, नंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, इमेज मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी तुम्हाला PNG दिली असेल, या ठिकाणी तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक PNG असेल आय एम बॅक, ही PNG तुम्ही या ठिकाणी ऍड करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही PNG हिला ह्या ठिकाणी अशा प्रकारे सेट करायचं आहे. नंतर तुम्ही इथून बॅक यायचं, पुन्हा आपला सेक इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन झाल्यानंतर सुरुवातीला ज्या काही 6 लेयर्स असतील या 6 लेयर्स या ठिकाणी तुम्ही कॉपी करून घ्यायचे. नंतर या ठिकाणी तुम्हाला या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी कॉपी 6 लेयर्स फक्त म्हणायचं आहे. इथून पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे, नंतर आपला जो काही बिटमार्क असेल तो ओपन करायचा आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे पेस्ट 6 लेअर फक्त म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काही HDR इफेक्ट लागलेला दिसून जाईल, तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपला व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी रेडी झालेला आहे. आणि याला सेव्ह करण्यासाठी तुम्ही वरती शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपर्ट म्हणायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाऊन होण्यास सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.